या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता अर्जुनच्या मनामध्ये जी कुणकुण लागले ती कुणकुण आता किती खरी आहे किती खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुनने खूप मोठा ट्रॅप रचलाय आणि या ट्रॅपमध्ये हौरी, मैनावती आणि आता इकडे सदाशिव हे दोघंही जण अडकलेले आहेत। नक्की हा काय ट्रॅप आहे? दागिन्यांची चोरी करताना हे दोघं जण कसे पकडले गेलेत किंवा हे दागिने खोटे आहेत हे माहीत नसल्या कारणाने दोघांनी काय गोंधळ घातलाय आणि आता हा गोंधळ पूर्णाजी आणि आता अर्जुन यांनी लपून छपून कसा पाहिलेला आहे, नक्की काय घडलंय या सगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। प्रियाच्या मोबाईलवरती आता त्या हॅकरने लिंक पाठवलेली आहे आणि प्रियाला आता एक्साइटिंग ऑफर, क्लिक द लिंक हा मेसेज पाहिल्यावरती अननोन नंबरवरचा कसली ऑफर आहे, शॉपिंगची तर ऑफर नाही आहे ना, म्हणून आता प्रिया त्या लिंकवरती क्लिक करते। क्लिक केल्यावरती मग आता कसल्या ऑफर वगैरे नसतात। अश्विन म्हणतो काय करतेस तू? यावरती ती सांगते काही नाही, अरे कसल्या ऑफर आल्या ना त्या बघत होते। त्यावरती अश्विन म्हणतो अगं असल्या लिंकवरती क्लिक करू नकोस। तोपर्यंत इकडे हॅकरला मोबाईलचा सगळा डाटा ट्रान्सफर झालेला असतो आणि आता तो सांगत असतो अजिबात चिंता करू नका, तुम्हाला सगळी डिटेल या मुलीची मिळेल। यावरती महिपत नागराज म्हणतात आम्हाला फक्त तो एक व्हिडिओ पाहिजे जो व्हिडिओ ते मी बनवलेला आहे। यावरती तो हॅकर म्हणतो हे बघा म्हणजे तुम्ही हे सगळे मोबाईल बघा, मी तुम्हाला सगळं ट्रान्सफर करतो हा डाटा आणि मग यातला कोणता व्हिडिओ डिलीट करायचा तुम्ही बघा। असं म्हटल्यावरती महिपत आणि नागराज तो व्हिडिओ पाहतात। तो व्हिडिओ पाहिल्यावरती महिपत सांगतो नागराज शेठ हाच तो व्हिडिओ ना? यावरती महिपत म्हणतो नागराज म्हणतो हो हो, आणि तो व्हिडिओ जो प्रियाने बनवलेला असतो त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती त्यांनी दिलेली असते की कशी मी इकडे आले, कशी साक्षीने खून केलाय आणि कशा प्रकारे मला अडकवले। हा व्हिडिओ डिलीट केला जातो। पण त्याच वेळेला महिपत म्हणतो त्या हॅकरला काय रे, आता हा व्हिडिओ डिलीट केला म्हणजे तिच्या दुसऱ्या कोणत्या डिव्हाइसमध्ये हा व्हिडिओ नसेल ना, किंवा दुसरं कुठे मेल वगैरे करून ठेवलेला। यावरती तो म्हणतो तुम्ही ईमेल चेक करा। ईमेल चेक केला तर तिने कुठे कुणाला मेल सेंड केलाय का हे तुम्हाला समजेल। असं म्हटल्यावरती तो त्या मोबाईलमधून आता जे हॅक केलेला मोबाईल असतो त्यातून ईमेल सुद्धा चेक करतो। मेल चेक केल्यावरती प्रियाने कोणत्याही मेलला तो व्हिडिओ पाठवलेला नसतो, पण तो सांगतो कसं तर तिने आत्ता मेल नसेल केला, पण तिने दुसरीकडे कुठेतरी तो सेव्ह करून ठेवण्याची शक्यता आहे, कोणत्या वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यावरती मग नागराज म्हणतो अरे मग तुला आम्ही लाखो रुपये का देतोय, तू बघ ना तिने कुठे हे केलंय। यावर तो म्हणतो इतक्या छोट्या ह्याच्यावरती म्हणजे इतक्या शॉर्ट पिरियडवरती मला हा सगळा डेटा तुम्हाला देता येणार नाहीये, मला थोडा वेळ लागेल, नीट अभ्यास करायला लागेल। यावरती महिपत म्हणतो अभ्यास कर, किती पैसे हवेत तेवढे बोल, पण हा व्हिडिओ तिने दुसरं कुठेही पाठवलेला असेल तर ते सुद्धा आता हॅक करून आमच्याकडून घे। असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो ठीक आहे तुम्ही चिंता करू नका। असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत त्याला वेळ देतो, पण त्याला धमकी पण देतो जर तो व्हिडिओ दुसरीकडे सेव्ह असेल ना तर तुझी हॅकिंग मी काढे ना। त्यावरती तो आता थोडासा गडबडतो। नागराज म्हणतो चिंता करू नकोस, घे तुझा वेळ घे। इकडे तोपर्यंत सदाशिव आणि मैनावती यांचा एक हात तर फुकट गेलेला असतो, म्हणजे आता त्यांनी जो हार चोरलाय तो प्रियाच्या रूममध्ये ठेवावा लागला असल्या कारणाने आता इकडे त्यांच्याकडे खूप मोठी आता नुकसान झालेलं असतं। त्यातच आता अर्जुनला पण बरोबर प्रियाचं म्हणणं पटलेलं आहे की ती बाहेर गेली होती, पद्धतशीरित्या त्याच वेळेला ती आत आली, म्हणजे हे शक्य नाहीये। मग आता अर्जुनने खूप मोठी युक्ती केली प्रेक्षकांनो। अर्जुन मैनावती आणि सदाशिव यांच्या खोलीत आलेला आहे आणि त्यांच्या खोलीत येऊन आता सायलीला घेऊन आलाय आणि खरं सांगू का तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता जो काही तमाशा प्रियाने केला ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो। काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला तुम्हाला अशी परीक्षा द्यावी लागते। कसं आहे ना, तिने बघितलं की त्या दिवशी तुम्ही आता तुमच्या मुलीसाठी दुसऱ्या मुलीसाठी ते पैशाचं खोटं बोललात ना, म्हणून तिने तुम्हाला पकडलेलं आहे। यावरती आता मैनावती आणि सदाशिव म्हणतात हो तर तिने ऐकलं ना की आम्ही चुकी केली, मग आमच्या माथी खापर फोडायला निघाली। यावरती अर्जुन म्हणतो म्हणूनच मी आणि पूर्णाजी आम्ही दोघांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतलाय। आता यावरती मैनावती आणि सदाशिव म्हणतात निर्णय, कोणता निर्णय? यावरती आता इकडे सायलीला खूप छान वाटतं की अर्जुन आपल्या आई वडिलांना समजवायला आलाय, प्रियेने यांच्यावरती जो आरोप केला त्यासाठी मनवायला आलाय। मग त्यावेळेला अर्जुन आता सांगायला लागतो आम्ही काय ठरवलं माहितीये का, पूर्णाजीच्या रूममध्ये खूप सारे दागिने असतात, आता एक दागिना सायलीला दिला तर आता ही पोरगी इतकी पेटून उठली की तिने दागिना चोरला, आपल्या रूममध्ये नेला। उद्या जर का पूर्णाजीच्या रूममध्ये इतके
इतके सगळे दागिने आहेत आणि ते दागिने गायब झाले तर नाही. त्यामुळे आता आम्ही मोठा निर्णय घेतलाय. आता ह्या दोघांना खूपच प्रेक्षकांनो जरा भीती वाटायला लागते, कारण आपला तर डाव आहे की दागिने चोरणं, पैसे चोरणं आणि इथून पसार होणं. मग हे काय नवीन, आता लॉकरला ठेवले दागिने तर आपण चोरणार कसे? त्यावरती सायली म्हणते हे कधी ठरलं? यावरती अर्जुन म्हणतो हो, म्हणजे मीच पूर्णाजीला सल्ला दिलेला आहे की काही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता लॉकर घेऊन, म्हणजे लॉकरलाच हे सगळं ठेवायला पाहिजे. जेव्हा कधी सणासुदीला लागतील ना तेव्हा आणायचे. सायलीला थोडंसं ह्याचं आश्चर्य वाटतं, कारण तिला ह्यातलं काही माहीत नसतं. मैनावती म्हणते अहो पण कशाला, म्हणजे कसं आहे ना, पूर्णाजींच्या खोलीमध्ये येतंय कोण दुसरं? इतके दिवस तर तुमच्याकडेच दागिने आहेत ना. अर्जुन म्हणतो हो, पण इतके दिवस तन्वी सुद्धा आमच्या घरातच राहत होती, पण हा प्रकार पहिल्यांदाच घडला ना. असं म्हणत तो त्या लोकांचा अंदाज घेतोय की आपण जो संशय घेतोय किंवा आपल्याला जी DNA टेस्ट करायची आहे ती बरोबर आहे की चुकीचं आहे आपला हा संशय. आणि त्यानंतर सायली म्हणते जाऊ दे आई बाबा, तुम्ही कशाला चिंता करताय, म्हणजे कसं आहे ना, पूर्णाजी आणि हे घरामध्ये जे काही योग्य आहे ना तो निर्णय घेतात. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. त्यांनी जर का निर्णय घेतलेला आहे ना तर तो निर्णय बरोबरच असणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता ते म्हणतात नाही बरोबर, मग काय बरोबरच असणार आहे. सदाशिव एकदम कावरावरा होतो. आता काय करायचं? मैनावतीला तर आपण बोललो होतो की लवकरात लवकर आता आपण इथले पैसे लंपास करून पळून जाऊया कुठेतरी लांब. मग आता काय करायचं? त्यावरती मग आता तो म्हणतो कधी जावे बापू, कधी टाकणार तुम्ही पैसे, तेवढं सांगून टाका. त्यावरती अर्जुन म्हणतो नाही तसं काही ठरलं नाहीये. आणि त्यावरती सायली म्हणते बाबा काय करायचं आपल्याला, टाकू दे कधीही टाकले तरी, जेव्हा ह्यांना सवड मिळेल ना तेव्हा टाकतील. सदाशिव म्हणतो नाही माझी काही मदत लागली ना तर सांगा हा जावे बापू, म्हणजे तुमच्यासोबत यायला वगैरे हवं असेल तर, म्हणून मी विचारलं. अर्जुन म्हणतो तरी अजून ना मला सध्या 1-2 केस आहेत कोर्टामध्ये पेंडिंग, त्यामुळे 2-3 दिवस तर सहजच जातील. मग वाटलं तर मदत तुमची तर सांगेन मी तुम्हाला, असं म्हणत तो सांगतो. आणि आज खरं तर मी पूर्णाजीला घेऊन जरा बाहेर चाललोय. तिच्या अन्नपूर्णा ट्रस्टचं एक छोटंसं काम आहे ना त्या संदर्भात. हे 2 माहिती अर्जुनने प्रेक्षकांनो आता मैनावती आणि सदाशिव यांच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचवलेली आहे की आता त्यांना हे कळावं की एकतर आपल्याला दागिने काढायचे आहेत, दुसरं म्हणजे ते पण आजच्या आज काढायचे आहेत, कारण पूर्णाजी आणि अर्जुन इकडे नाही आहेत. मग या 2 गोष्टी बरोबर अर्जुनने त्याच्या डोक्यात टाकल्यात. मग तो पूर्णाजीची भेट घेतो. पूर्णाजी मला काय वाटतं माहितीये का, आपले सगळे दागिने आपण आता लॉकरला टाकूया. आता आधी ऑलरेडी अर्जुन हे बोलून आलाय आणि मग तो पूर्णाजीला बोलतोय. पूर्णाई म्हणते का तुझ्या डोक्यात हा विचार कुठून आला? त्यावरती अर्जुन म्हणतो अगं बघितलंस ना, म्हणजे आत्ता सध्या आपल्याकडे एका हाराची चोरी झाली आणि कसं आहे पैशाचा प्रश्न नाहीये किंवा हाराचा प्रश्न नाहीये, पण आता तुझ्या रूममध्ये एवढी मोठी तिजोरी आहे आणि त्या तिजोरीत इतके सगळे पैसे आहेत, तर आपण म्हणून मला असं वाटलं की कॅश आणि हे सगळं आपण नेऊया, कारण अन्नपूर्णा ट्रस्टसाठी कॅश नेहमी आपल्याकडे असते ना. असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते ठीक आहे. यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे, मला पण अर्जुनचं म्हणणं पटतंय. कधी टाकतोस अर्जुन? उद्या? अर्जुन म्हणतो नाही मी 2 दिवसांनी टाकतो, पण मला तो चावी देऊन ठेवशील का पूर्णाजी? यावरती आता पूर्णाजी म्हणते ठीक आहे, ह्या चाव्या घे आणि बघ तू काय करायचं ते. यावरती अर्जुन म्हणतो हो ठीक आहे, आणि आज जरा माझ्यासोबत तू बाहेर चल. पूर्णाजीच्या डोक्यात काही येत नाही, अर्जुनच्या डोक्यात काय चाललंय. आणि त्यानंतर मैनावती आणि सदाशिव हे 2 जण विचार करत असतात, बोलत असतात की काय करायचं. म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला आजच्या आज पैसे काढायला पाहिजेत, कारण आज पूर्णाजीला घेऊन अर्जुन चाललाय. यावरती मैनावती म्हणते अहो पण कसं, आणि मग ते पैसे घेऊन जायचं कुठे? यावरती मग आता इकडे सदाशिव सांगतो कुठेही जायचं नाहीये. आपण काय करायचं, आपण ना पैसे आता आपल्या घरी ठेवून यायचे, म्हणजे लपवून टाकायचे कुठेतरी, आणि मग आपल्याकडे घरी नको लपवूया पण कुठेतरी लपवूया, आणि मग आपल्या घरी जायचं नाटक करू, थोडे दिवस राहू आणि त्यानंतर बघू पुढे काय करायचं ते. असं म्हटल्यावर ती मैनावती म्हणते पण संशय कुणाला आला तर? सदाशिव म्हणतो हे बघ, कुणाला संशय आला तरी सुद्धा ते दागिने किंवा ते पैसे आपल्याकडे सापडले तरच पकडले जाऊ ना. तुला कळतंय का मैनावती, चिंता करू नकोस. एकदा का हे एवढे पैसे आपल्याकडे आले ना की कशाला कुणाला घाबरायचं, इथे आशीर्वादासारखं राहायला पण नको हाजी करत. असं म्हटल्यावर ती मैनावती तयार होते. तो सांगतो हे बघ, आज अर्जुन जावई बापू पूर्णाजीला घेऊन निघालेले आहेत. मग ज्या वेळेला ते तिला घेऊन निघतील ना त्यावेळेला तिच्या रूममध्ये जायचं. आणि आता ती सांगते अहो पण तिजोरीची चावी. यावरती आता सदाशिव सांगायला लागतो तुला काय वाटलं, मगाशी ज्या वेळेला 2 जण बोलत होते ना पूर्णाजीच्या रूममध्ये जाऊन
आता मी उशाखालच्या चावीचा छाप काढलाय, आत्ता जाऊन मी त्याची डुप्लिकेट चावी आणतो आणि त्यानंतर सगळं करतो. ती म्हणते बघा हा रिस्क नाही ना याच्यामध्ये काही. यावर तो म्हणतो रिस्क घेतल्याशिवाय ही अशी कामं होत नसतात, आयुष्यभराची ददात मिटेल. तो आपल्या पोरींना पण द्यायचं सोडून आणि दोघंच जण जाऊ कुठेतरी, कोणी आपल्याला शोधू शकणार नाही अशा ठिकाणी. ती सांगते ठीक आहे बघ आपण सायलीचं काय. तो म्हणतो जाऊ दे ग, सायलीला कोण नाही तर काय बोलणार, आणि आपल्याला काय करायचं, सायली इतके वर्ष कुठे होती ती आपल्यासोबत बबली. असं म्हणत तो आता मोठा प्लॅन करतो. दोघं खुश होतात, काही झालं तरी सुद्धा आता हा प्लॅन करायचा. बरं रात्री अर्जुनने जी पूर्णाजीच्या रूमची चावी घेतलेली आहे प्रेक्षकांनो, त्या चावीने अर्जुनने लॉकर सगळा उघडलाय. उघडून चावीमध्ये आता त्या कपाटामधले सगळे सोन्याचे दागिने, सगळी कॅश ही बाहेर काढून ठेवलेली आहे आणि त्यांनी आणलेली इमिटेशन ज्वेलरी आणि खोटी कॅश त्या आता बरोबर तिजोरीत ओतप्रोत भरून ठेवले, जेणेकरून उघडल्या सगळे दागिने आणि पैसे त्यांनी घ्यावे आणि तिकडून पळावं आणि आपल्याला कळावं की हेच नक्की चोर आहेत. मग आता अर्जुनने हा सगळा प्लॅन केल्यावरती मैनावती आणि सदाशिव या प्लॅनमध्ये अचूक आता प्रेक्षकांना अडकतात. रात्रीच्या वेळेला पूर्णाजीला घेऊन जाण्याची ऍक्टिंग ज्या वेळेला अर्जुन करतो, अर्जुन बाहेरच्या साईडला जातो आणि त्यावेळेला हे दोघं जण तयार होतात. यावरती सदाशिव म्हणतो चल चल मैनावती लवकरात लवकर आपलं काम सुरू कर, मी काय करतो, मी इथे बाहेर थांबतो, तू आज जा, तिजोरी उघड, पैसे घे आणि चल लगेचच ये. असं म्हटल्यावरती मग मैनावती आणि सदाशिव पूर्णाजीच्या खोलीत जातात. आता पूर्णाजीच्या खोलीमध्ये दोघं गेल्यावरती पटकन तिजोरी खोलतात आणि तिजोरी खोलून आता फटाफट सगळे दागिने घेऊन येतात. दागिने घेऊन आल्यावरती मग आता इकडे मैनावती सदाशिवला सांगायला लागते लवकरात लवकर ही तिजोरी खोलतच नव्हती, पण मला कशी बशी खोलली, पटापट दागिने घेते. अर्जुन त्याच वेळेला लपून छपून हे सगळं पाहत असतो आणि पूर्णाजीला घेऊन तो सांगतो चल मी तुला काहीतरी दाखवते. पूर्णाजी म्हणते अर्जुन काय चाललंय, गार्डन पर्यंत घेऊन आलास, गेटच्या बाहेर आलास, परत आत घेऊन चाललास, मला काय कळत नाही तुझं काय चाललंय. त्यावरती अर्जुन म्हणतो बघ पूर्णाजी. आता पूर्णाजीला अर्जुनने सगळा प्रकार दाखवल्यावरती सगळ्यात पूर्णाजी हादरते. त्यावेळेला ती पाहते तर आता सदाशिव आणि मैनावती दागिने पैसे जे काही लंपास करता येईल हातात पकडता येत नाहीये इथपर्यंत सगळं आता झोळीमध्ये भरतायत. आणि त्यानंतर आता इकडे ती सांगते हे बघा लवकरात लवकर चला इकडून, कारण कुठच्याही वेळेला ते येतील. यावरती तो म्हणतो काळजी करू नकोस, एक पोटली कर आणि ती पोटली आहे ना यांच्याच बंगल्याच्या मागच्या साईडला ठेवून दे आणि मग काय करायचं, आपण आपल्या घरी जाऊ, घराची झडती घेतली ते काय भेटणार नाहीये आणि अशा ठिकाणी ही पोटली ठेवू की नंतर येऊन परत घेऊन जाऊ. असं म्हटल्यावरती ती म्हणते चला लवकरच जाऊया. मग आता ती पोटली भरून दोघं जण जायला निघतात. पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि पूर्णाजी हे दोघं जण हे पाहतात आणि पूर्णाजी अर्जुनला म्हणायला लागते काय हे सगळं. अर्जुन पूर्णाजीला प्रकार सांगतो की मी खरं तर यांना सायलीचे आई वडील समजून आणलंय खरं, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे इतकं मात्र नक्की. पूर्णाजी म्हणते म्हणजे. अर्जुन म्हणतो DNA टेस्ट करायची आहे पूर्णाजी, पण त्याआधी मला कन्फर्मेशन पाहिजे होतं की नक्की हा प्रकार असाच घडलेला आहे. त्यावरती पूर्णाजीचं डोकंच चालत नसतं. मग अर्जुन सांगतो ज्या वेळेला तो हार चोरीला गेला ना त्यावेळेला प्रियाने जे काही सांगितलं मला पटलं आणि प्रिया हार चोरून तिच्याच रूममध्ये का ठेवेल आणि ह्या दोघांकडे ती संशयाने पाहत होती, ते दोघं जण हिच्याकडे पाहत होते, म्हणूनच मला डाऊट आला आणि सगळ्या सवयी सायलीच्या वाटतच नाहीयेत म्हणून मला डाऊट आला. मग मी DNA टेस्ट करणार आहे, पण त्याआधी कन्फर्मेशनसाठी मी हे सगळं केलं होतं. असं म्हटल्यावर ती पूर्णाजी डोक्याला हात लावते आणि काय सायलीच्या नशिबामध्ये वाढून ठेवलंय. आता हे खरे आई वडील असतील तरी डोक्याला ताप आणि नसतील तरी डोक्याला ताप. अर्जुन तू हे कर पण सायलीला काही सांगू नको. अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी, सायलीला काहीही सांगितलेलं नाहीये आणि तुम्ही कुणी सुद्धा बोलू नका. काही झालं तरी सुद्धा आता ज्याप्रमाणे घाईघाईत तिच्या आई वडिलांना आणलंय तसं घाईघाईत ते आई वडील नाहीत असं सत्य मला सांगायचं नाहीये. त्यामुळे मी नीट शहानिशा करेन आणि निवांतपणे तिला सत्य सांगेन. प्रेक्षकांनो आता ह्यांनी पोटली तर मागे लपवून ठेवलेली आहे आणि वाट बघतायत तमाशा होण्याची. तमाशा झाला, तमाशा निवळला की पोटली घेण्याची. आता अर्जुन नक्की पुढे काय करणार, या दोघांना DNA टेस्ट झाल्यावरती रंगेहात कसं सगळ्यांच्या समोर आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार.